स्वाध्याय प्रणेते पूजनीय पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या जीवनावरील सत्याधिष्ठित कादंबरी देह झाला चंदनाचा. लेखक राजेंद्र खेर. वाचक स्वर राहुल सराफ. भाग 43. पांडुरंग शास्त्रींची आर्थिक परिस्थिती गोवर्धनदास सोनावाला यांना माहीत होती. म्हणूनच काही मदत करावी या हेतूनच ते पांडुरंग शास्त्रींना भेटायला आले होते. त्यांचं स्वागत करून पांडुरंग शास्त्रींनी त्यांना विचारलं, काय गोवर्धन भाई, कशी काय चालली आहे तुमची रिफायनरी? व्यापार ठीक चाललाय ना? हो, भगवंत कृपेनं सारं काही व्यवस्थित चाललंय. मग गोवर्धनदासांनीच पुढे विचारलं, शास्त्रीजी, तुमचं कसं काय चाललंय? प्रकृती वगैरे आता ठीक आहे ना? हो, आता बरं वाटतंय. टायफॉईड उलटला म्हणून त्रास झाला होता. शास्त्रीजी, तुमचे बंधू काय करतायत? सध्या काही करत नाही आहे, त्यांच्यासाठी नोकरी शोधतोय. बहुधा खटावमध्ये मिळण्याची शक्यता आहे. हो, म्हणजे त्यांचा पण संसार मार्गी लागेल. गोवर्धनदासांची विचारांची गाडी कोणत्या स्टेशनला लागणार आहे हे चाणाक्ष पांडुरंग शास्त्रींच्या तेव्हाच ध्यानात आलं होतं. त्यांच्या येण्याचा हेतूही पांडुरंग शास्त्रींना समजून चुकला होता, पण स्वतःहून ते काहीच बोलले नाहीत. गोवर्धनदास चाचरतच म्हणाले, काही गोष्टी जरा मोकळेपणानं बोलायच्या होत्या शास्त्रीजी. अहो बोला ना, तुम्ही माझ्यापेक्षा वडील आहात, तुम्हाला बोलण्याचा अधिकार आहे. छा छा, हे कसलं बोलणं झालं? अहो तुमची विद्वत्ता केवढी आहे, आम्ही काय फक्त वयानंच वाढलो बघा. पण प्रेम म्हणून काय असता की नाही? त्याला विद्वत्तेची कशाला जरूर लागते? खरं म्हणजे प्रेमामंदी काय बी होऊ शकतं शास्त्रीजी. तुमचं ते माझं होऊ शकतं आणि माझं ते तुमचं होऊ शकतं. आता तुमची विद्वत्ता माझ्यात कुठून होणार? आमच्या डोक्यामंदी काय पण शिरायचं नाही. पण माझं ते तुमचं होऊ शकतंच की, नाही का? प्रेमामंदी, प्रेमामंदी. पांडुरंग शास्त्री हसत म्हणाले, काय ते सरळ म्हणा गोवर्धन भाई, असं आडवळणानं बोलू नका. चला, सरळच बोलतो. शास्त्रीजी, आमचं तुमच्यावर किती प्रेम आहे म्हणून सांगू. या प्रेमाखातर तुमच्यासाठी काहीतरी करावं वाटतं. मी कुणाकडूनही काही घेत नाही गोवर्धन भाई, तुम्हाला हे माहीत नाही का? मी तुम्हाला कुठं काय देणार आहे? मला माहीत नाही का तुमचा स्वभाव? तुम्ही कोणाकडून काय पण घेत नाही आणि तात्यांनी पण कुणाकडून कधीही काहीही घेतलेलं नाही. पण मी तुम्हाला काही देणार नाही. काही क्षण थांबून गोवर्धनदास पुढं म्हणाले, पण असं बघा, तुमच्या नावानं धंद्यात पैसा लावायला तर काय तुमची हरकत नाही ना? म्हणजे मला नाही समजलं. सांगतो, व्यवस्थिशीर सांगतो. इथल्या बुलियन मार्केटमध्ये मी तुमच्या नावानं व्यवसाय करतो. 1,00,000 रुपया प्रॉफिट जमेपर्यंत मी तो धंदा करीन. तो प्रॉफिट माझा नसेल, कारण धंदा तुमच्या नावानं असेल, बरोबर? म्हणजे तो प्रॉफिट तुमचा. इथं माझ्या खिशातून तर मी काय बी देत नाही. 1,00,000 रुपया तुमच्याकडे जमा होईल. काय, कशी काय वाटली कल्पना? चोक्कस आहे की नाही? त्यांच्या या बोलण्यावर पांडुरंग शास्त्री लगेच काही बोलले नाहीत. काही काळ ते अंतर्मुख बनले. त्यांच्या मनाची दोलायमान अवस्था झाली होती. घरची ओढगस्त परिस्थिती त्यांच्या डोळ्यांसमोर उभी राहिली. पैशाची चणचण तर नेहमीच भासत असे. जे काही पैसे जवळ असायचे ते लोकसंपर्कामध्ये खर्च व्हायचे. एकदा तर तात्यांना रोह्याहून मुंबईला आणायचं होतं. त्यावेळी त्यांचा पाय अद्याप कापायचा होता, पण पायाला त्रास होतच होता. अशावेळी सर्व्हिस बसनं त्यांना मुंबईला आणणं त्रासदायक ठरणार होतं. खास मोटारीनंच त्यांना आणावं लागणार होतं. गोवर्धनदासांकडे मोटार होती. त्यांना विनंती केली असती तर त्यांनी आनंदानं दिली असती, पण कुणाकडे काही मागायचं तर नव्हतं. भाड्याच्या मोटारीनंच नेण्याचा त्यांनी निर्णय घेतला. परंतु मोटारीचे पैसे देणं त्यांना शक्य नव्हतं. त्यासाठी कुणासमोर हात पसरणं तर त्याहून शक्य नव्हतं. अशा या चणचणीच्या परिस्थितीतूनही त्यांनी मार्ग काढला होता. घरी बऱ्यापैकी भात होता. तो बाजारात विकून पैसे जमा केले आणि स्वतंत्र मोटारीच्या भाड्याची तरतूद केली. अशा तऱ्हेनं पैशाची चणचण वेळोवेळी भासायची.
त्यांनी फक्त इच्छा प्रदर्शित करण्याचा काय तो अवकाश होता. अनेक लक्ष्मीपुत्रांनी त्यांचं घर लक्ष्मीनं भरून टाकलं असतं. पण अयाचित वृत्तीला तडा देऊन त्यांना एकही गोष्ट करायची नव्हती. म्हणूनच ते बिकट परिस्थितीशी सामना करत दिवस कंठत होते. परंतु आता गोवर्धनबाईंनी आणलेला प्रस्ताव वेगळ्या स्वरूपाचा होता. केवळ नफा, आणि तोही 1,00,000पर्यंत त्यांच्या वाट्याला येणार होता. त्यामुळे कुणी कीव करून दिलेली ती मदत ठरणार नव्हती. त्या पैशानं सारेच प्रश्न मिटणार होते. पैशाची चणचण कायमची दूर होणार होती. इप्सित कार्य करायला आणखी हुरूप येणार होता. पांडुरंग शास्त्रींच्या मनात याप्रमाणे विचार चालले होते. त्यांच्या मनाची अवस्था म्हणूनच दोलायमान झाली होती, पण ती क्षणभरच. दुसऱ्याच क्षणी त्यांचं मन पुन्हा पहिल्यासारखं खंबीर बनलं. ते मनाशी म्हणाले, या लोकांचं माझ्यावर प्रेम आहे. कसंही करून त्यांना मला पैशाची मदत करायची आहे. माझ्या नावानं व्यवसाय सुरू करण्याचं निमित्त करून ते मला अप्रत्यक्ष रीतीनं पैसा देणार. म्हणजे काहीही करून मला पैशाची मदत करणार. कुणाची मदत घ्यायची नाही, हे तर माझं व्रत. आयुष्यात तेजस्वी आणि निरपेक्ष राहूनच मला काम करायचं आहे. तेव्हा अशा प्रलोभनांना मुळीच थारा देता कामा नये. याप्रमाणे विचार करून ते म्हणाले, गोवर्धनबाई, तुमची सारी योजना मला समजली, पण ते जमणार नाही. पांडुरंग शास्त्रीच पुढे हसत म्हणाले, अहो, माझ्या नावानं तुम्ही पैसे लावणार आणि नफा मला देणार, पण तोटा झाला तर? तोटा कसा येईल शास्त्रीजी? तुम्हाला 1,00,000 मिळाले म्हणजे झालं. म्हणजेच नफा हो अगर तोटा हो, तुम्ही मला 1,00,000 देणार असाच याचा अर्थ ना. तुमचं अंतःकरण मोठं आहे गोवर्धनबाई, पण मला जमणार नाही. मग काहीशा निर्धारपूर्वक आवाजात ते पुढं म्हणाले, लोककार्यार्थ मी स्वतःला वाहून घेतलेला असल्यामुळे माझा योगक्षेम कसा चालवायचा ते तो प्रभू पाहून घेईल. आपण विनाकारण मुळीच चिंता करू नये, हे बरं. गोवर्धनदास आश्चर्यचकित होऊन त्यांचं बोलणं ऐकत होते. पांडुरंग शास्त्री पुढे सांगत होते, अहो, व्यासपीठावर बसल्यानंतर आम्ही भगवंताचे बोल सर्वांना ठणकावून सांगत असतो. अनन्याश्चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषाम नित्याभियुक्तानाम योगक्षेमम वहाम्यहम. मग भगवंताच्या या वचनाचा आचरण करायला नको का? व्यासपीठावर बसून दुसऱ्याला एक उपदेश करायचा आणि खाली उतरल्यावर स्वतः त्या विरुद्ध वागायचं? अशा प्रकारचा शास्त्री मी निश्चितच नाही. जे मी लोकांना सांगतो ते मी स्वतः आधी आचरतो. माझा त्या भगवंतावर पूर्ण भरोसा आहे, श्रद्धा आहे. त्याला अभिप्रेत असलेल्या देवकार्यालाच मी वाहून घेतलेला आहे. तीच माझी जीवननिष्ठा आहे. आता गीतेत जर भगवंतच म्हणतात की जो माझं कार्य निष्ठेनं करेल त्याचा योगक्षेम मी पाहीन, तर त्या भगवंत वचनावर विश्वास ठेवायला नको का? किमान त्याच्या या बोलाचं प्रत्यंतर नको का घ्यायला? म्हणून मी कुणाकडून केव्हाही काहीही घेणार नाही. माझा योगक्षेम तो पाहून घेईल. गोवर्धनदास काहीच बोलले नाहीत. पांडुरंग शास्त्रींना मदत करण्याची संधी हुकली, यामुळे ते काहीसे हिरमुसले झाले. पण त्याचबरोबर आपण एका खऱ्या अर्थानं महापुरुषाच्या सान्निध्यात आलो आहोत, याबद्दल मात्र त्यांना धन्यता वाटली. पांडुरंग शास्त्रींचा निरोप घेऊन ते निघून गेले. ही सारी हकीकत शेजारी घैसासांकडे कळायला मुळीच वेळ लागला नाही. चिंतोपंत घैसास पांडुरंग शास्त्रींकडे धावत आले. आल्याबरोबर त्यांनी विचारलं, मी जे ऐकलंय ते खरंय का? कशाबद्दल? गोवर्धनदास आले होते ना? हो. मग पांडुरंग शास्त्रींनी त्यांना सारी हकीकत सांगितली. चिंतोपंत आश्चर्याने म्हणाले, तू त्यांना नाही म्हणून सांगितलंस? हो, कारण ते माझं व्रत आहे. अरे, व्यवहारात कसलं आलंय व्रत? शिवाय ते तुला मदत म्हणून थोडेच पैसे देत होते. तुझ्या नावानं धंदाच करणार होते ना. मग तुला नफा मिळाला असता तर कुठे बिघडलं असतं? काय म्हणावं तुला हे खरंच समजत नाही. वेडा म्हणा. पांडुरंग शास्त्रींच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून चिंतोपंत काहीशा घुश्यातच म्हणाले, अरे, भवितव्याचा कधी विचार केलायस का? एक तर नोकरी करायची नाही, उलट जे आहे ते लोकांसाठी खर्च करून टाकायचं. अशानं संसार कसा चालेल पांडुरंग? तो चालवेल. सारं काही देवावर सोपवून कसं चालेल? पुरुष प्रयत्न नको का करायला?
एक वेळ नोकरी करून हे बाकीचे उद्योग केले असतेस तर मी काही म्हटलं नसतं. पण नोकरी करायची नाही आणि दारात आलेली लक्ष्मी सुद्धा स्वीकारायची नाही. त्या कनुभाई मुंशींनी तुला भारतीय विद्याभवनमध्ये 200 रुपये पगारावर शिकवायला बोलवलं होतं. पण तिथेही तू गेला नाहीस. पुढे तुला फार अवघड जाईल बरं. तू लग्न केलंयस, संसारात पडलायस. तुझा नाही तर वहिनींचा तरी विचार कर. तिला माझ्या तत्वांविषयी पूर्ण कल्पना आहे आणि कोणत्याही परिस्थितीत साथ द्यायची तिची तयारी आहे चिंतोपंत. समजावणीच्या स्वरात चिंतोपंत म्हणाले, अरे, पुढचा काळ असा आहे की आत्तापासूनच भविष्याच्या योजना आखायला हव्यात. ठराविक मिळकत बाजूला टाकायला हवी. एकत्र राहण्याचे दिवस सरलेत रे पांडुरंग. आता ज्याचं त्यानं पाहायला हवं. माझं ऐक, वेड्यासारखं करू नकोस. त्या गोवर्धन भाईंकडे जा आणि त्यांचा प्रस्ताव मान्य कर. तुझ्या भल्यासाठीच सांगतोय हे सारं. त्यांच्या बोलण्यावर पांडुरंग शास्त्रींनी कोणतंच मतप्रदर्शन केलं नाही. तेव्हा चिंतोपंत तावातावानं न बोलता तिथून निघून गेले. काही न बोलता पांडुरंग शास्त्रीही आपल्या जागेवर बसून राहिले. देह झाला चंदनाचा. लेखक राजेंद्र खेर. वाचक स्वर राहुल सराफ.